हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यम्मी किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बहुगुणी आरोग्यदायी अशी कढीपत्त्याची चटणी। कढीपत्त्याच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत, जसे की आपल्या केसांना, त्वचेला, आपल्या पूर्ण शरीराला त्याचा उपयोग होतो। त्याच्यामुळे आपला मधुमेह, कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते, तसेच आपल्या केसांची वाढही चांगली होते। चला तर मग आपण रेसिपी करायला सुरुवात करूया। इथे मी लोखंडी कढई घेतली आहे। त्याच्यामध्ये सर्वात आधी आपण फुटाण्याची डाळ घेऊया। पाव कप फुटाण्याची डाळ घेतलेली आहे मी। ती मंद गॅसवरती अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। फुटाण्याची डाळ 2 मिनिटांमध्ये व्यवस्थित अशी भाजून होते। आता ती आपण काढून घेऊया एका डिशमध्ये। आता आपण इथे मी 2 ते 2.5 चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे। ही सुद्धा आपण बारीक गॅसवरती 1-2 मिनिटं छानपैकी भाजून घेऊया। त्या डाळी भाजल्या ना की त्याचा एक सुगंध छान येतो, त्याच्याने आपल्याला समजतं की डाळी आपल्या व्यवस्थित भाजलेल्या आहेत। आता उडदाची डाळ सुद्धा आपली व्यवस्थित भाजत आली आहे, तर आपण ती अजून अर्धा मिनिट परतून घेऊया। आणि आता आपण ती डिशमध्ये काढून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा बडीशेप भाजून घेऊया। बडीशेपने छान असं खमंग चव येते। बडीशेप 1 ते 1.5 मिनिटं व्यवस्थित असं भाजून घेऊया। बडीशेप भाजल्यानंतरला तिचा सुद्धा खूप छान असा सुगंध येतो। आता आपली बडीशेप सुद्धा भाजून झालेली आहे, आपण ती काढून घेऊया। आता आपण याच्यामध्ये 2 चमचे जवस टाकूया। जवस 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित असे परतून घेऊया। जवसाचे पण आपल्या स्किनसाठी आणि हेअरसाठी खूप चांगले फायदे होतात। तसंच वेट लॉससाठी सुद्धा जवस खूप इम्पॉर्टंट आहे। जवस आपले असे तडतड उडायला लागले ना की याचा अर्थ आपले जवस व्यवस्थित भाजत आले आहेत। आपण हे पण काढून घेऊया। आता आपण 1 चमचा तीळ घेणार आहोत, हे सुद्धा व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे। आता तीळ सुद्धा आपले भाजून झाले आहेत, आपण ते काढून घेऊया। 2 ते पण मी ते कापं करून घेतलेली आहेत। खोबरं घेतलेलं आहे सुकं, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज नाही टाकलं तरी चालेल। हे सुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे, जास्त ब्राऊन करायचं नाही आहे, असं बदामी रंगापर्यंतच भाजून घ्यायचं आहे। इथे आपलं खोबरं सुद्धा व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे, गोल्डन रंगामध्ये असं। आता आपण ते काढून घेऊया। आता इथे मी शेंगदाणे पाव कप घेतलेले आहेत, ते ऑलरेडी भाजलेले आहेत, पण थोडे मी फक्त इथे हलकेसे गरम करून घेते। शेंगदाणे भाजूनच वापरायचे आहेत। आता हे हलकेसे गरम झालेले आहेत, हे पण मी काढून घेते। इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत। हे सुद्धा खमंग असे बारीक गॅसवर भाजून घ्यायचे। इथे आपलं लसूण आणि जिरे व्यवस्थित भाजून झालेले आहेत, आता आपण ते काढून घेऊया। आता मेन चटणीचा हिरो येणार आहे, तो म्हणजे कढीपत्ता। तर तो मी आता इथे स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवलेला होता। आता तो आपण कढईमध्ये टाकणार आहोत। तर थोडा थोडा करून मी हा कढईमध्ये भाजणार आहे, कारण की माझी कढई छोटी आहे। तर इथे मी 2 मोठे बाउल कढीपत्ता घेतलेला आहे। इथे मी 1 चमचा तेल घेत आहे कढीपत्ता भाजण्यासाठी। भाजून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये सर्व मॉइश्चर निघालं पाहिजे।
कुरकुरीत असा कढीपत्ता हा भाजून घ्यायचा आहे। असा हलवत राहायचा जेणेकरून हा कढीपत्ता व्यवस्थित सगळ्या बाजूने भाजला जाईल। आता इथे आता भाजून होईपर्यंत आपण हे जे भाजलेला जिन्नस आहे ते सर्व थंड झालेलं आहे ते मिक्सरमधून काढून घेऊया। जास्त बारीक करायचं नाही आहे कारण की कढीपत्त्यासोबत पुन्हा आपल्याला वाटायचं आहे, त्यामुळे ते फक्त एक पल्सवरती करून लगेचच काढून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा आमचूर पावडर टाकून घेणार आहोत, म्हणजे अशी आपली चटणी छान अशी आंबट गोड लागेल। आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा साखर टाकणार आहोत। साखरेऐवजी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता, गुळाची पावडर किंवा चिरून गूळ टाकला तरी चालू शकतो। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आता इथे मी लाल तिखट म्हणजे आमचा घाटी मसाला टाकत आहे, कांदा लसूण मसाला। तुम्ही मिरची पूड टाकली तरी चालेल। तर इथे मी 1 चमचा मिरची पूड टाकत आहे। तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही जास्त मिरची पावडर टाकू शकता। इथे मी 1 चमचा टाकलेली आहे। आता इथे कढीपत्ता पूर्ण भाजलेला आहे, तुम्ही बघू शकता असा कुरकुरीत असा त्याचा आवाज येत होता आहे, याचा अर्थ तो व्यवस्थित भाजला गेला आहे। तो आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थोडं थंड झाल्यानंतर ना ते बारीक करून घेऊया। अशा प्रकारे आपल्या इथे कढीपत्ता व्यवस्थित भाजून झालेला आहे, तो आता थंड झालेला आहे। तो मिक्सरमधून मी बारीक करून घेते। जास्त पण बारीक करायचं नाही आहे, थोडंसं कोरस मोड म्हणजे आपलं थोडंसं रवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे, जेणेकरून ते आपल्याला खायला फार छान लागते। आता इथे व्यवस्थित आपली अशी ही कढीपत्त्याची चटणी वाटून झालेली आहे। अतिशय म्हणजे व्यवस्थित अशी वाटायची आहे ती, जास्त बारीक केली तर ती एवढी खायला चांगली लागणार नाही, दाताखालती आल्यावरती ही छान लागते। त्याच्यासाठी ही अशी रवाळ टेक्स्चरमध्ये वाटून घ्यायची आहे। आणि आता मी ती एका बाउलमध्ये काढून तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे आपली ही कढीपत्त्याची चटणी तयार आहे। बहुगुणी आरोग्यदायी अशी ही कढीपत्त्याची चटणी तयार आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।